BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा पेपर पहिला राजकीय संकल्पनाची ओळख अर्थात इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट या पेपरमधील शेवटचं प्रकरण पाहत होतो। तेव्हा पॉवर अँड ऑथॉरिटी, सत्ता आणि अधिसत्ता या प्रकरणाबद्दल आपण माहिती पाहत आहोत। तेव्हा मित्रांनो, सत्ता आणि अधिसत्ता याबद्दल माहिती पाहत असताना येणाऱ्या परीक्षेमध्ये असा प्रश्न पडू शकतो, सत्ता म्हणजे काय ते सांगून त्याच्या स्वरूपाची चर्चा करा। अशा स्वरूपाचा किंवा अशा आशयाचा जर प्रश्न पडला तर आता जे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते उत्तर आपण अधोरेखित करून किंवा लिहायचं काम करायचं आहे। सत्ता म्हणजे काय ते सांगून त्याच्या स्वरूपाची चर्चा करा, अशा संबंधाचा प्रश्न पडणार आहे। तेव्हा सत्ता हा राजकारणातील महत्त्वाचा घटक असून सर्व राजकारण हे सत्तेसाठी केले जाते। मुळातच राजकारण ही एक सत्ता स्पर्धा आहे। सत्ता हा राजकीय प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असून सर्वच राजकीय प्रक्रिया ह्या सत्ता प्राप्तीसाठी घडत असतात। मित्रांनो, अरिस्टॉटल म्हणजे राज्यशास्त्राचे जनक। अरिस्टॉटलपासून सत्तेच्या परिणामातून राजकारणाचा विचाराचा प्रारंभ होतो। परत एकदा, अरिस्टॉटलपासून सत्तेच्या परिणामातून राजकारणच विचाराचा प्रारंभ होतो। सत्ता हा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। कौटिल्य, हॉब्स, मॉर्गेन्थो, मेरियम, लॉसवेल यांनी सत्ता संकल्पनेचा स्वीकार केला। त्याच्या मते राज्यशास्त्र सामर्थ्याचे व सत्तेवर अवलंबून असते। असं कौटिल्य असेल, हॉब्स असतील, मॉर्गेन्थो असतील, मेरियम असतील किंवा लॉसवेल असतील यांनी राज्यशास्त्र सामर्थ्याचे व सत्तेवर अवलंबून असते असं त्यांनी मत मांडलेलं आहे। मित्रांनो, सत्तेच्या व्याख्या जर पाहिल्या आणि सत्तेचा जर अर्थ पाहिला तर आपण समजू शकतो राजकारण ही एक सत्ता स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा सत्तेच्या गरजेतून सहभागी होतो। सत्ता प्राप्ती ही एक प्रकारची मोठी प्रतिष्ठा असते। वर्तमान काळात सत्तेला विशिष्ट सर्वच काही आहे। अलीकडे राजकारणामध्ये राजकीय विश्लेषणात सत्ता हा शब्द अधिकार गाजविणे किंवा नियंत्रण ठेवणे अशा अर्थाने वापरला जातो। सत्ता या शब्दाच्या अर्थाला सामर्थ्यशक्ती, प्रभाव, अधिकार, नियंत्रण असे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात। तर आता आपण सत्तेच्या व्याख्याचा जर अभ्यास केला तर हॉब्स हे विचारून म्हणतात, वर्तमान साधनांचा उज्ज्वल भविष्यासाठी वापर म्हणजे सत्ता होय। हॉब्स यांनी काय म्हटलेलं आहे? वर्तमान साधनाचा उज्ज्वल भविष्यासाठी वापर म्हणजे सत्ता होय असं हॉब्स यांनी म्हटलेलं आहे। तर कॅटलिन यांनी काय म्हटलेलं आहे?
सत्ता हा जीवनासाठी संघर्ष असतो. त्याच्या पुढे जाऊन जर आपण तिसरी व्याख्या पाहिली, मेरियम या विचारवंताच्या मते धोरणावर असलेली परिणामकारक पकड म्हणजे सत्ता होय. मित्रांनो, आपण चौथी जर व्याख्या पाहिली, लॉसवेल काय म्हणतात, सत्ता ही प्रभाव निर्माण करण्याचे साधन होय. सत्ता ही प्रभाव निर्माण करण्याचे साधन होय. सर्वश्रेष्ठ दंड सत्तेने निश्चित केलेले धोरण घेण्याच्या प्रक्रियेतील सहभाग म्हणजे सत्ता होय. मित्रांनो, आपण आता अनेक विचारवंतांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येक व्याख्या जर तुम्हाला सांगत बसलो तर तुमच्या वैचारिकतेमध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून शेवटची व्याख्या सांगतो पामर यांची. इतरांचे निर्णय, वर्तन, धोरण व मूल्यावर प्रभाव पाडण्याची किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याची पात्रता म्हणजे सत्ता होय. परत एकदा, पामर यांच्या मते इतरांचे निर्णय, वर्तन, धोरण व मूल्यावर प्रभाव पाडण्याची किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याची पात्रता म्हणजे सत्ता होय, असं पामर यांनी म्हटलेलं आहे. मी तुम्हाला अनेक विद्वानांच्या, लेखकांच्या व्याख्यांचा आढावा घेतलेला आहे. तेव्हा वरील व्याख्येचा परामर्श घेतला असता सत्तेच्या व्याख्येबद्दल प्रत्येक विचारवंताच्या मनामध्ये संभ्रम जाणवतो. त्यांच्या विचारात भिन्नता आढळते. सत्तेची ही व्यापक संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे असे म्हणता येते. सत्तेबद्दल अनेक विचारवंतांनी आपापली मते मांडलेली आहेत. तेव्हा आपण सारांशपणे जर पाहिलं, इतरांचे निर्णय, वर्तन, धोरण व मूल्यावर प्रभाव पाडण्याची किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याची पात्रता म्हणजेच सत्ता होय. आता आपण सत्तेचे स्वरूप, आपण सत्तेचा अर्थ पाहिला, सत्तेची प्रस्तावना पाहिली, सत्तेच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. तेव्हा आता सत्तेचे स्वरूप याबद्दल जर आढावा घेतला तर आढाव्यामध्ये सत्तेचे मनोवैज्ञानिक स्वरूप, ज्यावेळेस आपण सत्ता या शब्दाचा प्रयोग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये करतो तेव्हा सत्तेचा अभिप्राय राष्ट्र किंवा मनुष्य यावरील नियंत्रण असा होतो. सत्ता एका व्यक्तीद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिक व त्याच्या कार्यावर प्रभाव टाकते. म्हणून ते मनोवैज्ञानिक स्वरूपाचे असते. आपण सत्तेच्या स्वरूपाबद्दल दुसरा मुद्दा जर पाहिला, सत्तेचे सार्वभौम स्वरूप. सत्ता ही सार्वभौम स्वरूपाची असते, कारण सार्वभौम सत्तेच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व नागरिक, संस्था, संघटना या कार्य करत असतात. सार्वभौम सत्ता म्हणजे राज्याची सर्वश्रेष्ठ इच्छा असते. तिचे सत्तेच्या आज्ञेचे पालन व्यक्तीस बंधनकारक असते. सार्वभौम सत्ता हे ध्येय, हे अध्येय, अविभाज्य, निरंकुश अशा स्वरूपाची असते. मित्रांनो, जर सत्तेच्या स्वरूपाबद्दल जर तिसरा मुद्दा पाहिला, प्रभावापेक्षा सत्तेचे वेगळे स्वरूप. सत्ता आणि प्रभाव या भिन्न कल्पना आहेत, कारण सत्ता ही भय आणि दंड यावर आधारित असते, तर प्रभाव हा व्यक्तीच्या सहमतीवर आधारित असतो. सत्तेमध्ये व्यक्तीच्या
सहमतीला दुय्यम स्थान असते, म्हणून सत्तेचे प्रभावापेक्षा वेगळे स्वरूप असते. आपण चौथ्या मुद्द्याकडे जर वळलो तर सत्तेचे कायदेशीर स्वरूप. सत्तेद्वारे प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक आहे की ती कायद्याद्वारे निर्मित आणि कायदेशीर स्वरूपाची असावी लागते. सत्तेचे कायदेशीर स्वरूप पाहत असताना सत्तेद्वारे प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक आहे की ती कायद्याद्वारे निर्मित आणि कायदेशीर स्वरूपाची असावी लागते. सत्तेला कायद्याचा नियमाचा आधार असतो. आता सत्तेचे सामाजिक जर स्वरूप पाहिले तर मित्रांनो, अरिस्टॉटल हा विचारवंत सत्तेचे सामाजिक स्वरूपाचे वर्णन यांनी केले आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे व तो समाजाशिवाय राहू शकत नाही. जो समाजाशिवाय जीवन जगतो, एक तर तो पशु असला पाहिजे किंवा निर्जीव असला पाहिजे, असं अरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात सत्ता ही समाजात घडणारी प्रक्रिया आहे. सामाजिक प्रक्रियेतून सत्ता ही घडत असते, असं अरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण इथंच थांबायला हरकत नाही, कारण वेळेचं बंधन आहे. तेव्हा आपण पुढील तासिकेमध्ये सत्तेच्या स्वरूपाबद्दल आढावा घेणारच आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.